नमस्कार. माझे संपूर्ण नाव मोक्षदा सुनील बाविस्कर. मी आता 8वीमध्ये शिकते. मी नाशिक जिल्ह्यातून आहे. माझ्या शाळेचे नाव नवजीवन डे स्कूल आहे. आज मी स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान या विषयावर बोलणार आहे. या विषय निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या अविस्मरणीय बलिदानाला श्रद्धांजली देणे. आज आपण स्वातंत्र्याबद्दल सहज बोलतो कारण ते आपल्याकडे आहे. पण कधी विचार केला आहे का, हे स्वातंत्र्य आपल्यापर्यंत कसं पोचलं, त्यामागचा इतिहास काय, हे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यामागे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचं दुःख, त्याग आणि बलिदान दडलेलं आहे. स्वातंत्र्य सैनिक म्हणजे फक्त तलवार घेऊन लढणारे वीर नव्हते. काहींनी तुरुंगवास सहन केला, काहींनी उपासमार पत्करली, तर काहींनी आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशासाठी झगडले. त्यांचं शस्त्र होतं सत्य, धैर्य आणि देशप्रेम. महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग दाखवला, तर भगतसिंगांनी हसत हसत फास स्वीकारली, तर सुभाषचंद्र बोसांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले. पण या मोठ्या नावांसोबतच असंख्य अज्ञान सैनिक होते, ज्यांचे नाव इतिहास नाही, पण ज्यांच्यामुळेच इतिहास घडला. ज्यांचं योगदान फक्त ब्रिटिश विरुद्ध लढण्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी आपल्याला एकतेचे, त्यागाचं आणि स्वाभिमानाचं मोल शिकवलं. त्यांनी दाखवून दिलं की देशासाठी काहीतरी सोडावं लागतं. आज आपल्याकडे स्वातंत्र्य आहे, पण त्याची किंमत लक्षात ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून आपण जबाबदार नागरिक बनलो तरच त्यांच्या संघर्षाला खरी श्रद्धांजली मिळेल. शेवटी एवढंच सांगेन, आपलं स्वातंत्र्य आपल्याला फुकट नाही मिळालं. आपलं स्वातंत्र्य खूप स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचं फळ आहे आणि ते जपणं हीच त्यांना खरी मानवंदना आहे. जय हिंद. धन्यवाद.